बादलला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मैदानाला यायचंच आहे. आम्ही त्यांना बोललो की 100% बादल तुमच्या मैदानाला पळणार. आणि त्यांनी जो पोस्टर त्यांचा पॅम्पलेट बनवलेला आहे त्याच्यावर बादलचा देखील फोटो लावलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे, बघू शकता तुम्ही, पालेगावचा ब्लॅक टायगर म्हणजे बादलच्या गोट्यावर. आणि कुठेतरी जो आपला मैदान होतं आहे शहापूर महाराष्ट्र केसरी, या मैदानामध्ये बादलचा नियोजन वगैरे झाला आहे का, आपण तो विचारूया वीरला. आणि कुठेतरी त्या दिवशी मला वाटतं त्यांच्या घरी आपले जे शहापूर केसरीचे जे आयोजक आहेत जयरामदादा भोईर, हे सुद्धा बादलच्या इथं गोठ्यावर येऊन गेलेत आणि कुठेतरी त्यांना आमंत्रण आहे. काय सांगाल, जो नियोजन आयोजन कसं आहे तुमचं, म्हणजे याचं नियोजन नानांनी केलेलं आहे आणि चांगला आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एक म्हणजे आपल्या मुंबईच्या गाडा मालकांना म्हणजे घाटावर पण मैदान होतात चांगली आणि आपल्या मुंबईला पण आता एक थारचा मैदान झाला. म्हणजे अशा मुंबईच्या गाडा मालकांना देखील लांब न जाता जवळ असे चांगले मैदान खेळायला भेटतात. एक त्यांचे देखील आभारी आहेत, कारण सगळ्यांना संधी भेटते 3 फेऱ्याची. बरोबर. आणि नक्की म्हणजे कशासाठी आलो होतं जे दादा? आता आपले शहापूरचे युवा सेना तालुका आगरी सेना अध्यक्ष जयराम शेठ भोईर, त्यांनी आपल्याला बादलला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मैदानाला यायचंच आहे. आम्ही त्यांना बोललो की 100% बादल तुमच्या मैदानाला पळणार. बरोबर. म्हणजे आमंत्रण आहे तुम्हाला? आमंत्रण एक चांगला म्हणजे बघा, आता त्यांनी प्रत्येक असे जेवढे नंदी आहेत त्यांच्या इथे जाऊन आमंत्रण दिलेलं आहे आणि आपल्याला देखील आमंत्रण आलेलं आहे. आणि त्यांनी जो पोस्टर त्यांचा पॅम्पलेट बनवलेला आहे त्याच्यावर बादलचा देखील फोटो लावलेला आहे. त्यांचं एक मनापासून आभार आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा तुमची पण इच्छा होती की बादलचं आमचं नाव व्हावा. आणि बघा जसे मला वाटतं 3 फेऱ्याची मैदानं चालू केली आहेत. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बादलला पळवतात पण, आणि बघा आता चांगल्या मैदानामधून आमंत्रण सुद्धा यायला लागलं. काय बोलाल? खूप चांगलं वाटतं आम्हाला, कारण आज म्हणजे भरपूर दिवसातून आज कमबॅक झाला आहे बादल. आणि जयरामदादांचं एक मनापासून आभार आहे. त्यांनी आम्हाला म्हणजे स्वतः घरी येऊन पॅम्पलेट देऊन आमंत्रण केलं आहे आणि पॅम्पलेटवर बादलचा फोटो पण लावला. बघा आता काय सांगाल, मैदानाचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आता मगाशीच माझ्या चॅनलवर पडलेला आहे आणि कुठेतरी आपली ही बाईट उद्या सकाळी पडणार आहे. बघितले असेल तुम्ही मैदानाचे व्हिडिओ आणि कुठेतरी त्यांचा जो आयोजन नियोजन आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. काय बोलाल? चांगला आयोजन नियोजन आहे आणि बैलांसाठी उराटीचा रान आहे, म्हणजे चांगला मैदान आहे. बरोबर. आणि उराटीच्या रानाला मला वाटतं आता चांगले पैरे करूनच येणार आहेत. नक्की तुमचा पण एक चांगला नियोजन असावा, म्हणजे कुठपर्यंत झालं नियोजन आता? उराटीचा रान बोलला तर बादलसाठी चांगलाच आहे. जेवढा उराटीचा रान असेल तेवढा चांगला बादल डबल गती लावतो. बरोबर आहे. आता बरेचसे त्यांच्यावर म्हणजे जे काही लोकांनी आता जे अफवा आल्या त्या अफवांना सुद्धा फसवलं नाही कोणाला. 19 तारखेला मैदान होणार होतं, तर 16 तारखेला होतं आहे. पण त्याच्या आधी सुद्धा पण कोणी असं सांगत होते की 16ला पण नाही होत, मैदान कॅन्सल होतं आहे. म्हणजे कुठेतरी बघा, एखादा माणूस जर चांगलं काही करायला जातं तर त्याच्या मागं असं काही ना काही होत असतं. नाही, माझा जयरामदादांशी कॉन्टॅक्ट झाला, कारण आपल्या बैलगाडी चर्चेचा एक ग्रुप आहे त्याच्यावर 19 तारखेचा बॅनर पडलेला. तर मी दादांना फोन केला तर बोलू आपली तारीख वगैरे काही चेंज होते का नाही. तर ते दादा बोलले की आपली 16 तारीखच फिक्स आहे, कारण सगळं फिक्स झालेलं आहे. ते बोलले की मैदान 100% होणार म्हणजे होणार. बरोबर. आता म्हणजे बघा, महाराष्ट्राचे नामांकित नंदी येणार आहेत. खूप साऱ्या मैत्रीपूर्ण लढती जसं आपण बिंजोरला होतो त्या पण लढतीच असतात. आणि कुठेतरी आताच्या घडीला आता बघा खूप सारे नियोजन झालं तुमचं बादलचं. आता मी बघितलं मागं, जसा तुम्ही एक कुठं मैदानामध्ये 2 नंबर केला, 3 नंबर केला, त्यानंतर बरेचसेच गुलाला पण झाली. म्हणजे चालू सीझनला आता 3 फेऱ्यामध्ये तुम्ही पळवता, याच्या मागचं कारण? बैल तेवढा प्रतिसाद देतोय, 3 फेऱ्याला पण प्रतिसाद देतोय आणि बिंजोडला पण प्रतिसाद देतोय. कारण आम्ही 3 फेऱ्याला जास्त पळवत नव्हतो, पण आम्ही एक बैलाला सवय लागावं म्हणून 3 फेऱ्याला पळवतो बैलाला. बरोबर आहे. आता 3 फेऱ्या आणि बिंजोर बघा, आता मला वाटतं थोड्या दिवसामध्ये हा वाद नको व्हायला. कुठेतरी बरेचसे आता गाडा मालक आहेत, आता मागं पण एक बाईट पडली होती माझ्या चॅनलवरती, ती मी थांबवली बाईट. कुठेतरी बरेचसेच गाडा मालकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मुंबईला 3 फेऱ्याचं मैदान नको. म्हणजे बघा, एक काही गाडा मालक असं आहेत त्यांना 3 फेऱ्याची मैदानं मुंबईला पाहिजेत. म्हणजे आता नक्की काय करायचं याच्यात? कसं आहे, आता आपल्याला घाटावर जायचं आहे तर जे छोटे मोठे गाडा मालक आहेत त्यांना कमीत कमी टेम्पो भाडा 10 ते 15 हजार रुपये द्यायला लागतो. आणि पावत्या 2 टाकल्या तर समजा 2,000 रुपये पावती असेल तर 4,000 रुपये, म्हणजे 20,000 रुपये खर्च आहे. तर आपल्या मुंबईला तर तेच
5,000 रुपयामध्ये होऊन जातो आणि त्यांना पण संधी भेटते का बाबा आपल्याला पण 3 फेऱ्यानं आपल्या जवळ पाहायला भेटते. म्हणजे आपल्या इथं पण मैदानं झाली पाहिजेत. बरोबर आहे. आता बिनजोडचं पण त्यांचं पण मत वेगळं आहे, म्हणजे सेम आहे आणि 3 फेऱ्यांवाल्यांचं पण आहे. पण आपली जी ठाणा रायगड पालघर कमिटी आहे ती दोघांना म्हणजे प्रतिसाद देऊन दोघांना सहकार्य करते. बरोबर, म्हणजे कुठेतरी बिंजोर पण चालली पाहिजे आणि 3 फेरे पण. आता कुठेतरी आपले बरेचसेच बाईट झाले गाडा मालकांच्या, त्यांचं सुद्धा असं मत आहे की महिन्यातून एखादं तरी मैदान मुंबईला हा 3 फेऱ्याचा व्हावा. कारण आपण पूर्वीपासून, आता पूर्वीचा काल गेला, आता मला वाटतं 2024 पासून जो साईराज दादा पाटील आहेत पिंपलाचे, त्यांनी सुरुवात केली कुठेतरी 3 फेऱ्यांच्या मैदानाला. बघा आता मैदानं भरभरून येतात ही मैदानं. चांगले बघा, बिनजोडला पण प्रतिसाद चांगला असतो आणि 3 फेऱ्याला पण प्रतिसाद चांगला असतो. आणि मेन जी आपली कमिटी आहे सगळ्यात स्ट्रॉंग कमिटी आहे, कारण आधी भरपूर काही गोष्टी व्हायच्या, पण आज आपले संदीप भाई अध्यक्ष आहेत, विकासदादा आहेत, आविदादा पवार आहेत, आतिशदादा पाटील आहेत, म्हणजे भरपूर ठाणा रायगड पालघरचे जेवढे आपले कमिटी मेंबर आहेत एक त्यांचे मनापासून आभार आहेत. कारण आधी भांडणं व्हायची, भरपूर काही गोष्टी व्हायच्या, पण आता एक आपल्या एक स्ट्रॉंग कमिटीमुळं भरपूर गोष्टी थांबलेल्या आहेत. कुठेतरी अभिमान वाटतोय का हा क्षेत्र आपला पुढे चालत राहणार असा कंटिन्यू. आता याच्या आधी कुठं पलवला बाजवला तुम्ही शेवटला? आता त्या दिवशी इथं मुळशीला बैल पळाला, पण बैलाच्या पत्री मारलेली, तर बैलाच्या पायाला जी सुजन होती ती काय कमी झालेली नाही, म्हणून बैल जरा कमी पळाला. त्याच्यात जरा म्हणजे बैलाला कुठेतरी दुखापत होती. कारण बादलचं एक असं वैशिष्ट्य आहे, कारण जेव्हा तो घरातून निघतो ना, जेव्हा टेम्पोत चढताना तो जेव्हा स्वतःहून त्याची इच्छा असते ना तो स्वतःहून टेम्पोत चढतो, आणि जेव्हा तो नाराज असेल ना तो टेम्पोत लवकर चढत नाही. पण आम्ही बोललो आता नियोजन झालं आहे म्हणून आपण कॅन्सल नाही करू शकत, ते जरा आम्हाला हे झालं. बरोबर. आता गोठ्यामध्ये मी आल्यानंतर बघतोय बादल तर आहे, पण याच्यापूर्वी आपण बरेचसेच बाईट घेतले तेव्हा गोठ्यामध्ये वासरं नव्हती. मला वाटतं नवीन नवीन काही शिलेदार पण तयार करतात तुम्ही. मला वाटतं येणारा काल पण एक चांगला तुमच्या दावणीचा असणार आहे, कारण बादलला पण तुम्ही मला वाटतं गाडीतून घेऊन आतापर्यंत घडवलं आहे. जे आपल्याकडं म्हणजे आहेत भरपूर वासरं आहेत, सगळी आपण गाडीतून घेतलेली आहेत आणि चांगली वासरं तयार झालेली आहेत. बरोबर. आता चला, आता शेवटचा प्रश्न घेतो मी. जो मैदान होतं जयरामदादा भोईर शहापूर महाराष्ट्र केसरी, काय शेवटचा म्हणजे एक मेसेज असेल की मुंबईचे भरभरून गारामाल तिथे पोचावं आणि त्या मैदानाची शोभा वाढवावी? चांगल्या गाड्यांची नोंद झाली पाहिजे, कारण आपल्याला जवळपास मैदान आहे, आपण एवढा खर्च करून वर जातो. तसं आपल्याला नॉर्मल बघा 2-3 हजार रुपये प्रवेश फी, एखादी जरी पावती टाकली तरी आपला 5,000 मध्ये होतो. पण भरपूर गाड्यांची नोंद झाली पाहिजे असं माझ्याकडून मत आहे. बरोबर. आणि तुमच्याकडून काय शुभेच्छा असतील? चांगला मैदान व्हावा हेच आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत जयरामदादा यांना.